नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, एस टी बसचे टाइम टेबल तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही टाइम टेबल पाहू शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कशा पद्धतीने टाइम टेबल पाहायचे ते सांगतो. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आणि आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. ते जॉइन करून ठेवा. म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन-नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरमध्ये मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे. इथे वरच्या कोपऱ्यामध्ये जे सर्च बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला टाकायचं आहे बस टाईम महाराष्ट्र. बस टाईम महाराष्ट्र. 1 नंबरचं जे आहे त्याच्यामध्ये बघा, इथे बघा. इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन आलेले आहेत. एम-एस-आर-टी-सी हे ते भरपूर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला हे बघा, हे 2 नंबरला बस टाईम महाराष्ट्र जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर बस टाईम महाराष्ट्र ए-के-सी टेक्नॉलॉजी याला इन्स्टॉल करायचं आहे. पहिल्यांदा इन्स्टॉल करून घेऊया. इन्स्टॉल केल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस पाहायची कशी करायची ती. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने इन्स्टॉल झालेलं आहे. आता या ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपन झाल्यानंतर हे बघा, तुम्हाला असा सगळ्यात मोठा विभाग आलेला आहे. कुठला विभाग आहे, कसं आहे, काय आहे, याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला तिथं चेक करायचं आहे, कुठला विभाग कसा आहे, काय आहे ते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला माहितीचा ऑप्शन दिलेला आहे. माहितीवरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ए टेक्नॉलॉजी दिलेली. म्हणजे कशाबद्दलची माहिती आहे, काय ह्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता ते सोडून आपल्याला विभाग शोधायचा. आता मी पुणे विभागात येतो, तर पुणे विभाग आहे, सोलापूर विभाग आहे, कोल्हापूर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा विभाग तुम्हाला दिलेला आहे महाराष्ट्रामधला. तर त्याच्यामध्ये पुणे विभागाच्या ऑप्शनवर क्लिक करूया. पुणे विभागाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ही ॲडव्हर्टाइज येईल तुम्हाला, थर्ड पार्टी ॲप असल्यामुळं. याच्यामध्ये तुमचं बस स्थानक निवडा. तुमचं कुठलं बस स्थानक आहे, तुम्ही कुठल्या एरियातून बस स्थानकामध्ये हे आहात, त्याच्यानुसार तुम्हाला बस स्थानक निवडायचे. पुणे आहे, बारामती आहे, जेजुरी आहे, तळेगाव, आळेफाटा आहे. ही सर्व गावं तुम्हाला दिलेली आहेत. या सर्व गावांमध्ये मी पुणे हे निवडतो. पुणे बस स्थानक किंवा बारामती निवडतो मी. बारामती बस स्थानक निवडल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा, पुणे, बारामती आहे. जेजुरी, तळेगाव, आळेफाटा, इंदापूर, दौंड, सासवड, नीरा इत्यादी दिलेले. त्याच्यामध्ये परत बारामती. बारामतीमध्ये बघा, जत, अकलूज प्रत्येक बसचं टाइम टेबल तुम्हाला दिलेलं आहे. जतचं आहे, अकलूज आहे, हे आहे, ते आहे. दादर आहे, मुंबई, हुबळी, संगमनेर, अक्कलकोट. म्हणजे प्रत्येक टायमिंगची बस तुम्हाला किती वाजता देणार आहे ही दिलेली आहे तुम्हाला. एखाद्या कोल्हापूरच्या याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीची माहिती आहे किंवा 7:45 सकाळी बस आहे. बसचे वेळापत्रक 15 ते 20 मिनिट कमी जास्त होऊ शकते. तरी सर्व प्रवाशांना विनंती आहे की बस स्थानकावर 15 मिनिटं पहिले यावे. म्हणजे अशा पद्धतीची माहिती तुम्हाला बस स्थानकाची तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते मित्रांनो. तर हे अशा पद्धतीचे ॲप आहे. हे खूप चांगलं आहे, म्हणजे की जे लोकं कधीच बसने प्रवास करत नाहीत, त्या लोकांसाठी ह्या ॲपची खूप सारी मदत होऊ शकते. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, की एखाद्या मोठ्या कामासाठी किंवा कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघताना माणूस विचार करत नाही. अचानक सगळं आवरून निघतो. स्टँडवरती गेल्यानंतर समजतं, की बस आज नाही, उद्या आहे, परवा आहे आणि मग त्यावेळेस तुमच्या वेळेचा खोळंबा होतो. सो बेस्ट ऑप्शन आहे, की हे ॲप डाउनलोड करणे. डाउनलोड करून तुम्ही ते पाहू शकता त्याच्यामध्ये, की कसा-कसा टायमिंग आहे, कुठे कसं वेळ आहे, त्यानुसार तुम्ही ते सिलेक्ट करून जाऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सर्व मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.